Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट स्टडी करत होतो. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? बॉडी मधला असा एक पॉइंट असतो की जो नेहमी काय असतो, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असतो. तो कधीही रोटेशनल मोशन मध्ये नसतो आणि ज्याची मोशन जे आहे ते अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ द मोशन होते. म्हणजे एक एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं. एक स्पेरिकल बॉडी किंवा सर्क्युलर बॉडी एका सरफेसवर जर रोल होत असेल, सरफेसवर फोर्स अप्लाय केल्यानंतर रोल होत असेल, तर त्याच्यामधला एकच पॉइंट म्हणजे त्या स्पिअरचा सेंटर किंवा त्या सर्क्युलर बॉडीचा सेंटर फक्त एक्झॅक्टली स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करतो. बाकीचे पार्टिकल कॉम्प्लिकेटेड मोशन मध्ये असतात. म्हणजे बॉडी मधल्या एकाच पार्टिकलची मोशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज ऑफ द मोशन होते. लक्षात घ्या, दॅट इज द सेंटर ऑफ मास ओनली. आणि त्याच्यामुळं एखाद्या बॉडीची मोशन आपल्याला व्यवस्थित स्टडी करायची असेल, डिस्क्राईब करायची असेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला त्या बॉडीला पार्टिकल कन्सिडर करावं लागेल. लक्षात येते मी काय सांगतोय? एखाद्या बॉडीला आपण पार्टिकल जर कन्सिडर केला तर त्याची मोशन स्टडी करणं खूप इझी होतं. ओके. आणि एखाद्या बॉडीला पार्टिकल जर कन्सिडर करायचा झाला तर तो कुठल्या पॉइंटला कन्सिडर करावा लागेल? तर त्याच्या सेंटर ऑफ मासला. म्हणून सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय आहे? इट इज द पॉइंट वेअर ऑल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. सेंटर ऑफ मास म्हणजे असं पॉइंट आहे की ज्या ठिकाणी आपण संपूर्ण बॉडीचं मास त्या ठिकाणी एका पॉइंटला आहे असं अझ्युम करू शकतो आणि त्याच्यामुळे काय करू शकतो? आपण त्याची मोशन स्टडी करू शकतो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉज. ओके. सेंटर ऑफ मास हा नेहमी कसा असतो? ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असतो. आणि त्याचबरोबर आपण सेंटर ऑफ मास सिमेट्रिक बॉडीजला कुठं असतो हे देखील आपण बघितलेलं होतं. ओके. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ द फॉर्म्युले तुम्हाला माहित आहेत. वेगळे थोडेसे फॉर्म्युले म्हणजे काय असणार आहे? सॉलिड कोनला h/4, हॉलो कोनला h/3, सेमी सर्क्युलर रिंगला 2r/π, सेमी सर्क्युलर डिस्कला 4r/3π. ओके. सॉलिड हेमिस्फिअरला 3r/8 आणि हॉलो हेमिस्फिअरला r/2 ला सेंटर ऑफ मास असतो. त्याचबरोबर आपण सेंटर ऑफ मास ऑफ 2 पार्टिकल्स स्टडी करत होतो. आता 2 पार्टिकलचा सेंटर ऑफ मास कुठं असतो? तर 2 पार्टिकलचा सेंटर ऑफ मास त्यांना जॉईन करणाऱ्या स्ट्रेट लाईनवर कुठेतरी असणार आहे. त्यांना जॉईन करणाऱ्या स्ट्रेट लाईनवर. दोन्ही पार्टिकल सेम मासचे असले तर सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली काय असणार आहे? मिड पॉइंटला असणार आहे. दोन्ही पार्टिकल सेम मासचे असले तर. आणि दोन्ही पार्टिकल डिफरंट मासचे असले तर लार्जर मास जवळ काय येतो? सेंटर ऑफ मास येतो. म्हणजे मिड पॉइंटला येणार नाही. मिड पॉइंट पासून कुठल्या तरी एका साईडला शिफ्ट होणार आहे तो सेंटर ऑफ मास. कोणीकडे शिफ्ट होतो? तर तो लार्जर मासकडे शिफ्ट होतो. 2 पार्टिकल सिस्टमचं चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय? अर्थ आणि मून. अर्थ आणि मून जे आहेत ते दोन काय आहेत? बॉडीज आहेत, दोन पार्टिकल आहेत असं आपण अझ्युम करू शकतो. आणि त्यांचा सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे? अर्थच्या जवळ येणार का मूनच्या जवळ येणार आहे? तर थोडासा तो अर्थच्या जवळ येणार आहे. आणि सनभोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये एक्झॅक्टली कोण असतं? एक्झॅक्टली अर्थ असते का? एक्झॅक्टली मून असते का? त्यांचा सेंटर ऑफ मास असतो. तर सनभोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये त्यांचा सेंटर ऑफ मास असतो. लक्षात घ्या. अर्थची ऍक्च्युअल मोशन जर आपण बघितली सनभोवतीची तर ती कॉम्प्लिकेटेड मोशन येणार आहे. म्हणजे इलिप्टिकल पाथवर आणि परत काय असणार आहे? सायक्लॉइडल मोशन अशी काहीतरी येणार आहे. ठीक आहे. किंवा मूनची सनभोवतीची मोशन ही कॉम्प्लिकेटेड असणार आहे. परंतु सेंटर ऑफ मासची मोशन सिंपल इलिप्टिकल असणार आहे, जे आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम किंवा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अप्लाय करून ती व्यवस्थित आपण एक्सप्लेन करू शकतो, स्टडी करू शकतो. आता एका स्ट्रेट लाईनवर सेंटर ऑफ मास ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स एका स्ट्रेट लाईनवर असतील. ओके. आता नंबर ऑफ पार्टिकल ओरिजिन पासून कुठे ठेवलेले आहेत? M1 मासचा पार्टिकल x1 डिस्टन्सला ठेवलेला आहे ओरिजिन पासून. M2 मासचा पार्टिकल x2 डिस्टन्सला ठेवला आहे ओरिजिन पासून. M3 मासचा पार्टिकल x3 डिस्टन्सला ठेवला आहे अँड सो ऑन पार्टिकल एका स्ट्रेट लाईनवर ठेवलेले असतील. तर ओरिजिन पासून सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सला असणार आहे? M1 x1 plus M2 x2 plus M3 x3 up to Mn xn डिवाइडेड बाय M1 plus M2 plus M3 up to Mn. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 2 पार्टिकलच्या सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय येतो बघा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे. सेंटर ऑफ मासचं स्मॉलर पार्टिकल पासून डिस्टन्स असणार आहे लार्जर मास डिवाइडेड बाय टोटल मास इंटू टोटल डिस्टन्स. लक्षात येत आहे? दोनच पार्टिकल असतील तर त्यांचा सेंटर ऑफ मास, स्मॉलर पार्टिकल पासूनचं डिस्टन्स काढायचं असेल सेंटर ऑफ मासचं तर न्यूमरेटरला लार्जर मास घ्यायचं. आणि लार्जर मास पासूनचं डिस्टन्स जर काढायचं असलं तर न्यूमरेटरला काय करायचं आहे? स्मॉलर मास घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने सेंटर ऑफ मास आपण 2 पार्टिकलचा काढू शकतो. ओके. इथं काही आपण न्यूमरिकल्स देखील याच्याशी रिलेटेड बघितलेले आहेत. आता
सेंटर ऑफ मासचा आणखी एक न्यूमेरिकल आपण बघूया. ओके, अँड दिस न्यूमेरिकल इज लाईक दिस. When number of particles of masses m, 2m, 3m, nm at the distances 1, 4, 9 up to n square units are respectively from the origin on the x-axis. Then distance of center of mass from the origin आपल्याला find out करायचं आहे. So this is the origin आणि पार्टिकल कुठे ठेवलेले आहेत 149 ला. सो फर्स्ट पार्टिकल 1 मीटरला ठेवलाय, नेक्स्ट पार्टिकल 4 मीटरला ठेवलाय, नेक्स्ट पार्टिकल 9 मीटरला ठेवलाय, नेक्स्ट पार्टिकल 16 मीटरला ठेवलाय अँड सो ऑन अप टू n स्क्वेअर मीटर. आणि मासेस कितीचे आहेत दॅट इज m, 2m, 3m, 4m असे हे मासेस आहेत. ओके, अप टू nm. हे खालचं m म्हणजे मीटर आहे, ते डिलीट करतो मी. ठीक आहे, असे मासेस ठेवलेले आहेत. आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास दॅट इज m1 x1 प्लस m2 x2 प्लस अप टू काय होणार आहे mn xn डिवायडेड बाय m1 प्लस m2 अप टू mn होणार आहे. फर्स्ट पार्टिकलचा मास आहे m, किती डिस्टन्सला आहे ते 1 डिस्टन्सला आहे फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन पासूनचा डिस्टन्स घ्यायला लागलोय. सेकंड पार्टिकल आहे 2m मासचा आणि तो डिस्टन्स आहे 4 ला अँड सो ऑन. नेक्स्ट nth पार्टिकल आहे nm मासचा आणि तो n स्क्वेअर एवढ्या डिस्टन्सला आहे. ओके, डिवायडेड बाय m प्लस 2m प्लस अप टू काय येणार आहे nm. ओके, आता याच्यामध्ये न्यूमरेटरला m कॉमन काढूया, डिनॉमिनेटरला देखील m कॉमन काढूया. m कॅन्सल होणार, ते काय लिहायची गरज नाही. न्यूमरेटरला राहणार आहे 1 प्लस 8 प्लस 1 प्लस 8 नंतर काय होणार आहे डायरेक्टली 3 into 9 म्हणजे 27 होणार ना. नेक्स्ट 27 अप टू हे काय होणार आहे असं n क्यूबच्या टर्म येणार आहेत न्यूमरेटरला. आणि डिनॉमिनेटरला m निघून गेलेला आहे. 1 प्लस 2 प्लस ओके 1 प्लस 2 प्लस 3 अप टू काय येणार आहे n येणार आहे. म्हणजे खाली n ची सम आणि वर n स्क्वेअर ची सम येणार आहे. ओके, आता पुन्हा एकदा बघा, आता n नंबरची सम, n नंबरचे म्हणजे सम जर असेल तर समचा फॉर्म्युला काय असतो बघा, म्हणजे 1 प्लस 2 प्लस 3 अप टू n. म्हणजे हे काही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील जे मॅथ्स मध्ये आहे. दॅट इज n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे ना. म्हणजे n नंबर पर्यंतचे आपल्याला जर सम करायचे असेल तर फॉर्म्युला काय असतो n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 असतो. त्याच्यानंतर 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरची सम जर करायची असेल अप टू n, स्क्वेअरची सम करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, दॅट इज n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6. असाच फॉर्म्युला आहे ना. 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब अप टू n क्यूब. याचा फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1 n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे बघा, जस्ट नंबरची सम किती असते अप टू n नंबरची सम n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 आणि त्याचा एक्झॅक्टली स्क्वेअर केला तर काय येतं क्यूबची सम येते. आणि स्क्वेअरच्या समचा हा फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6. मग इथं एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय येणार बघा, न्यूमरेटरला
n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 याचा स्क्वेअर होणार आहे आणि डिनोमिनेटरला n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे एक स्क्वेअर फक्त काय होणार आहे, स्क्वेअर मधली एक टर्म कॅन्सल होणार आहे आणि फायनल आन्सर येणार आहे n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. सो दिस इज द आन्सर. या क्वेश्चन मध्ये बघा n नंबर ऑफ पार्टिकल इच ऑफ मास m म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा मास आता m आहे आणि ते कुठे ठेवलेले आहेत 1 2 3 4 या पोझिशनला ठेवलेले आहेत. 5 मासेस आहेत m m m सगळे मासेस इक्वल मासचे आहेत असे n पार्टिकल आहेत. ठीक आहे. तर x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज m1 x1 प्लस m2 x2 अप टू mn xn डिवायडेड बाय m1 प्लस m2 अप टू काय येणार आहे mn. आता न्यूमरेटरला m इंटू 1 येणार फर्स्ट, त्याच्यानंतर m इंटू 2 येणार आहे अँड सो ऑन m इंटू n येणार आहे आणि डिवायडेड बाय m प्लस m असं n टाइम्स m होणार. आता न्यूमरेटरला m सगळं कॉमन निघेल आणि डिनोमिनेटरचं m कॅन्सल होणार आणि न्यूमरेटरला फक्त 1 प्लस 2 प्लस 3 म्हणजे फक्त नंबर्सचे ऍडिशन होणार आहे अप टू n. ओके, डिवायडेड बाय n. ठीक आहे. आता जस्ट सम ऑफ ऑल दी नंबर्स अप टू n काय येणार आहे n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 ना, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 आणि डिवायडेड बाय परत n आहे म्हणजे n n कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर येणार आहे n प्लस 1 डिवायडेड बाय 2. तर या ठिकाणी तुम्हाला सेंटर ऑफ मास सापडेल. Next question is like this. A 1 meter long rod having constant cross-sectional area is made of 4 materials. The first 0.2 meter are made up of iron. Next 0.3 meter lead. And following 0.2 meter of aluminum and remaining part is of copper, that is 0.3. Find the center of mass of the rod. Densities इथं दिलेले आहेत. Okay. डेन्सिटीचे व्हॅल्यू दिलेले आहेत, दॅट इज आयर्न, लीड, अल्युमिनियम, कॉपर अँड सो ऑन. ठीक आहे. आता इथं कसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, आता इथं मासला इन टर्म्स ऑफ डेन्सिटी आपल्याला काय करावं लागणार आहे, रिप्लेस करावं लागेल मास इन टर्म्स ऑफ डेन्सिटी आणि त्याच्यानंतर हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी काय करूया, आता या रॉडना काय करूया पार्टिकल मध्ये कन्सिडर करूया. म्हणजे बघा हा इथं ओरिजिन आहे बरोबर आणि हा सपोज काय आहे एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. आयर्नचं मास कुठं कन्सिडर करणार, बरोबर मी इथं कन्सिडर करणार आयर्नचा मास या ठिकाणी त्याच्या सेंटर ऑफ मासला, कारण हा आयर्नचा एक रॉड जर कन्सिडर केला एक रॉड तर त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या सेंट्रल असणार ना, म्हणजे कुठं असणार आहे 0.1 मीटरला असणार. हे अगोदर कॅल्क्युलेशन करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर लीड रॉड इथून इथपर्यंत आहे, त्याचा सेंटर ऑफ मास मला कुठं कन्सिडर करावं लागणार आहे, इथं कन्सिडर करावं लागणार आहे. हा ओरिजिन पासून किती डिस्टन्सला येणार रे, ते डिस्टन्सेस काढूया ना, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल. बघा हे 0.2 झालं, इथपर्यंत 0.2 आहे आणि त्याच्या पुढं काय होणार आहे 0.15 म्हणजे किती येणार आहे 0.35 येणार, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर अल्युमिनियमचा सेंटर ऑफ मास हा इथे येणार बरोबर, म्हणजे अल्युमिनियम जर एका पार्टिकल मध्ये कन्सिडर करायचं झालं तर इथं ओरिजिन पासून किती डिस्टन्स असणार, म्हणजे लेफ्ट एंड पासून हे डिस्टन्स काढवलंय आम्ही. हे 0.2 0.3 म्हणजे इथपर्यंत झालं 0.5, 0.5 आणि हे 0.1 म्हणजे किती येणार आहे 0.6 येणार आहे. आणि फायनली द कॉपर इथे येणार आहे, म्हणजे लेफ्ट एंड पासून डिस्टन्स किती येणार आहे बघा, हे मीटर आहे, हे मीटर आहे. ओके, दॅट इज 0.2 0.3 0.2 म्हणजे टोटल झालं 0.8 आणि 0.15 सॉरी 0.7 आणि 0.15 म्हणजे 0. काय होणार आहे
85 मीटर. दीज आर द डिस्टन्सेस फ्रॉम द लेफ्ट एंड. या डिस्टन्सेस मध्ये कुणाला काही डाऊट असेल तर विचारा रे. डिस्टन्स करेक्ट आहेत का? आता प्रत्येक ठिकाणी मास किती आहे ते पण काढावं लागेल. आता मास म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता हा सिलेंड्रिकल रॉड आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय येणार आहे? इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ इंटू डेन्सिटी येणार आहे. व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू त्याची लेंथ इंटू डेन्सिटी. आता सगळ्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तेवढाच आहे. ओके, सगळ्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तेवढाच आहे. लेंथ नुसार फक्त काय होणार आहे? लेंथ आणि मास नुसार काय होणार आहे? डेन्सिटी चेंज होणार. लेंथ आणि डेन्सिटी नुसार काय होणार आहे? मास चेंज होणार आहे. आता फॉर्म्युला लिहूया आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. फॉर्म्युला बघा, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू, शॉर्ट मध्ये फॉर्म्युला लिहितो. हा शॉर्ट मध्ये फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, समेशन ऑफ एम आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एम आय. म्हणजे मास इंटू डिस्टन्सच्या प्रोडक्टचं समेशन डिवायडेड बाय मासेसचं समेशन. ठीक आहे. सो समेशन ऑफ मास म्हणजे काय येणार आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सगळ्यांचं तेवढंच येणार. लेंथ आणि डेन्सिटी मात्र म्हणजे एल आय रो आय. ओके, हे न्यूमरेटरला येणार आहे. आणि डिनॉमिनेटरला मास, फक्त मासेसची ऍडिशन ए एल रो इंटू एक्स पण येणार ना, सॉरी एक्स आय. आणि डिनॉमिनेटरला फक्त मासेसची सम. मासेसची सम म्हणजे ए एल रो ची सम, ए एल आय रो आय. म्हणजे आता काय होतंय बघा, ए सगळं न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं ए आणि ए फक्त कॅन्सल होतंय, बाकी काय कॅन्सल होणार नाहीये. म्हणजे इथं आपण 4 रॉड साठी काय लिहू शकतो? L1 रो 1 x1 प्लस L2 रो 2 x2 प्लस L3 रो 3 x3 प्लस 4 आहेत ना, L4 रो 4 x4 डिवायडेड बाय, खाली सम कशाची होणार आहे? L1 रो 1 प्लस L2 रो 2 प्लस L3 रो 3 प्लस L4 रो 4. ओके, पहिल्याची लेंथ किती आहे? 0.2. डेन्सिटी किती आहे? पहिल्याची 7.9 इंटू 10⁻³ आता 10⁻³ न्यूमरेटरला पण येणार, डिनॉमिनेटरला पण येणार. ते कॉमन निघू शकते आणि ते कॅन्सल होत आहे. 10⁻³ काय मी ते लिहित नाही, 7.9. आणि एक्स कोऑर्डिनेट येणार आहे 0.1 बरोबर. प्लस L2 येणार आहे, सेकंड रॉडची लेंथ आहे 0.3. त्याची डेन्सिटी किती आहे बघा, 11.4 आहे. इंटू एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 0.35 प्लस थर्ड अल्युमिनियम. अल्युमिनियमची लेंथ किती आहे? 0.2 इंटू त्याची डेन्सिटी आहे 2.7. 2.7 इंटू अल्युमिनियमचा एक्स कोऑर्डिनेट आहे 0.6 प्लस काय होणार आहे? L4 कॉपरची लेंथ किती आहे? 0.3 आहे. डेन्सिटी किती आहे? 8.9 आणि त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे 0.85. एवढं सगळं कॅल्क्युलेशन होणार आहे. डिवायडेड बाय L1 रो 1 म्हणजे 0.2 इंटू 7.9 प्लस 0.3 इंटू 11.4 प्लस 0.2 इंटू 2.7 प्लस 0.3 इंटू 8.9. ओके, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. Answer is 0.481. That is x coordinate of center of mass. 0.481 meter. पुन्हा एकदा रिपीट करतोय, लक्षात घ्या. या पद्धतीनं 4 रॉड्स म्हणजे 4 पार्टिकल मी कन्सिडर केलेला आहे. सुरुवातीला त्यांचा सगळ्यांचा एक्स कोऑर्डिनेट काढला. एक्स कोऑर्डिनेट माहिती आहे ना, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे लेफ्ट एंड पासूनची व्हॅल्यू. लेफ्ट एंड पासूनची व्हॅल्यू किती येणार बघा, आयर्नची 0.1,
लीड सी 0.35. लीड सी 0.35 कसं आलं, कारण इथून इथपर्यंत 0.2 आहे. 0.2 आणि 0.15 म्हणजे किती येणार 0.35. तसं अल्युमिनियमचा पार्टिकल जो आहे तो आपल्याला इथं कन्सिडर करावा लागणार त्याच्या सेंटरला. म्हणजे 0.2 0.3 म्हणजे 0.5 आणि 0.1 म्हणजे 0.6 आणि कॉपरचं 0.2 0.3 0.2 म्हणजे 0.7 होणार आणि 0.7 आणि 0.15 0.3 चा हाफ 0.85. हे एक्स कोऑर्डिनेट झाले. आता मास म्हणजे काय असणार आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आणि व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. ओके, सो मासचा फॉर्म्युला एल रो येणार आहे. आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ एम आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एम आय. म्हणजे समेशन ऑफ काय येणार, मास म्हणजे ए एल रो इंटू एक्स डिवायडेड बाय समेशन ऑफ ए एल रो. आता सगळ्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे म्हणजे न्यूमरेटरला एरिया सेम येणार, ते कॅन्सल होणार आहे. आणि समेशन कशाचे होणार आहे, न्यूमरेटरला समेशन एल रो एक्स चे होणार आणि डिनॉमिनेटरला एल रो चे फक्त. सो L1 रो 1 x1 प्लस L2 रो 2 x2 प्लस L3 रो 3 x3 प्लस L4 रो 4 x4 डिवायडेड बाय L1 रो 1 प्लस L2 रो 2 प्लस L3 रो 3 अप टू L4 रो 4 या पद्धतीने येणार आहे. आणि हे सगळं मग कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट द सेंटर ऑफ मास ऑफ कंपोजिट रॉड. Next is the center of mass of system of particles. Center of mass of system of particles in 2 dimension. आता सपोज पार्टिकल जे आहे ते 1 डायमेन्शन मध्ये नाहीयेत, म्हणजे एकाच ऍक्सिस वर एका लाईन वर पार्टिकल नाहीयेत सगळे. तर पार्टिकल काय आहेत, प्लेन्स मध्ये असतील तर त्याचा सेंटर ऑफ मास चा फॉर्म्युला काय येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या पद्धतीने सपोज एक्स वाय प्लेन असेल, सपोज दिस इज एक्स वाय प्लेन आणि या एक्स वाय प्लेन मध्ये सपोज पहिला पार्टिकल M1 मासचा आहे, त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत काहीतरी. दुसरा पार्टिकल M2 मासचा आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, x2 y2 काहीतरी आहेत अँड सो ऑन. त्याच्यानंतर Mn मासचा पार्टिकल आहे, त्याचे कोऑर्डिनेट xn yn या पद्धतीने आहेत. तर इथे काय होणार आहे, सेंटर ऑफ मासचे 2 फॉर्म्युला येणार. दॅट इज एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, दॅट इज समेशन ऑफ mi xi येणार डिवायडेड बाय समेशन ऑफ mi, शॉर्ट मध्ये फॉर्म्युला लिहितोय मी. आणि y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास देखील येणार आहे. y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे, समेशन ऑफ mi yi डिवायडेड बाय काय येणार आहे, समेशन ऑफ mi. i म्हणजे काय असतो, एक नंबर असतो जो 1 to n व्हॅरी होतोय. ओके, i इज अ नंबर विच व्हॅरीज फ्रॉम 1 to n. सो या पद्धतीने x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास तुम्ही फाइंड आउट करू शकताय. ओके, आणि मग सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन किती येणार, म्हणजे सपोज सेंटर ऑफ मास इथं आला, त्याचा कोऑर्डिनेट एक्स सीओएम आणि वाय सीओएम आला, तर ओरिजिन पासून त्याचं डिस्टन्स कसं काढणार आहे, हे डिस्टन्स असणार आहे ओरिजिन पासून. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मिळाले की डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन येणार आहे, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन येणार आहे कुणाचं, सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, दॅट इज अंडर रूट एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास स्क्वेअर येणार आहे. ओके, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. याचा एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ 3 particles which are placed as shown in figure. बघा 3 पार्टिकल आहेत. फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ 3 ऑब्जेक्ट ऑफ मास 1 kg 2 kg 3 kg लोकेटेड एट द कॉर्नर्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड 1 मीटर. 1 kg मास जे आहे ते ओरिजिनला घ्यायचं आहे आणि 2 kg मास ऑन द एक्स ऍक्सिस घ्यायचं आहे. बघा आता हे जे मासेस आहेत इक्विलॅटरल ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला ठेवलेले आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट अगोदर व्यवस्थित काढता आले पाहिजेत. ओके, कोऑर्डिनेट सगळे व्यवस्थित काढता आले पाहिजेत. ओके, तर इथं बघा दिस इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल.
इक्विलॅटरल ट्रायंगल, त्याच्यामधला फर्स्ट मास जो आहे 1 kgचा मास ओरिजिनला घ्यायचा आहे, म्हणजे इथं घ्यायचा आहे, म्हणजे इथं ओरिजिन असणार आहे. दिस इज द वाय ऍक्सिस. ओके, इथं असणार आहे 1 kgचा मास. त्याच्यानंतर 2 kgचा मास कुठं आहे? अलॉंग एक्स ऍक्सिस, म्हणजे इथं असणार आहे 2 kg. आणि 3 kgचा मास इथं वर कुठेतरी असणार आहे 3 kg. ठीक आहे. आता प्रत्येक पार्टिकलच्या एक्स आणि वाय कोऑर्डिनेटचे, प्रत्येक पार्टिकलचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढूया. तर 1 kgचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट किती येणार बघा? 0 0 येणार आहे. 2 kgचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट कुठे येणार आहे बघा? इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड 1, याची साइड जी आहे ती 1 आहे, 1. म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट येणार आहे 1 2 kgचा, आणि वाय कोऑर्डिनेट येणार आहे 0. आणि 3 kgचा बघा, दिस विल बी द वाय कोऑर्डिनेट अँड दिस विल बी द एक्स कोऑर्डिनेट. एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, वाय ऍक्सिस वरचं डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट. तर एक्स कोऑर्डिनेट येणार आहे, टोटल साइड 1 आहे ना, त्याचं हाफ येते एक्झॅक्टली. सो 0.5 हा एक्स कोऑर्डिनेट येणार. आणि वाय कोऑर्डिनेट बघा, हा अँगल 60 असेल तर हा अँगल येणार आहे 30. ही साइड 1 आहे, अपोजिट साइड आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सॉरी, आपल्याला कुठली ऍडजेसंट साइड वाय कोऑर्डिनेट काढायचं आहे, म्हणजे ही साइड काढायची आपल्याला, ही. म्हणजे इथं आपल्याला cos 30चं रिलेशन वापरावं लागेल. म्हणजे हे समजा y असेल, y ऍक्सिस वरचं डिस्टन्स, cos 30 इज इक्वल टू काय येणार आहे? y डिवायडेड बाय ऍडजेसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस, दॅट इज 1. सो y येणार आहे cos 30, 1 इंटू cos 30 म्हणजे किती येणार आहे? √3/2 येणार आहे. y ची व्हॅल्यू येणार आहे √3/2. ओके, तर या पद्धतीने x आणि y कोऑर्डिनेट एकदा काढले की मग येणार आहे x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, दॅट इज समेशन ऑफ mi xi डिवायडेड बाय समेशन ऑफ mi. सो समेशन ऑफ mi xi म्हणजे फर्स्ट पार्टिकल आहे 1, त्याचा x कोऑर्डिनेट आहे 0. सेकंड पार्टिकल आहे 2 मासचा, त्याचा x कोऑर्डिनेट आहे 1, प्लस थर्ड आहे 3 kg मासचा आणि त्याचा x कोऑर्डिनेट आहे 0.5, डिवायडेड बाय समेशन ऑफ ऑल मासेस, दॅट इज 1 + 2 + 3 म्हणजे येणार आहे 6. म्हणजे x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती येणार बघा इथं? दॅट इज 2 + 1.5, बरोबर आहे ना? 2 + 1.5 म्हणजे 3.5 डिवायडेड बाय 6. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करूया, म्हणजे 7/12 मीटरला येणार आहे. 7/12 मीटर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू समेशन ऑफ mi yi डिवायडेड बाय काय लिहिणार आहे? समेशन ऑफ mi. फर्स्ट पार्टिकलचा y कोऑर्डिनेट मास आहे 1, y कोऑर्डिनेट आहे 0. सेकंड पार्टिकलचा मास आहे 2, y कोऑर्डिनेट आहे 0. आणि थर्ड पार्टिकलचा मास आहे 3 आणि y कोऑर्डिनेट आहे √3/2 डिवायडेड बाय टोटल मास इज 6. सो काय होणार आहे? हे 2 खाली जाऊन डिवाइड होणार, 3√3 डिवायडेड बाय काय येणार आहे? 2 × 6 दॅट इज 12 किंवा √3/4 मीटर. √3/4 मीटर इज द आन्सर येणार आहे. तर या पद्धतीने एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे. म्हणजे या 3 पार्टिकलचा सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे? 7/12 मीटर, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येणार? 0.58 मीटर. 0.58 मीटर म्हणजे 1च्या थोडस पुढं, 0.6च्या आसपास, म्हणजे इथं कुठंतरी एक्स कोऑर्डिनेट येणार. आणि वाय कोऑर्डिनेट √3/4, √3ची व्हॅल्यू 1.732 डिवायडेड बाय 4 केलं, अप्रॉक्सिमेटली 0.46. म्हणजे टोटल व्हर्टिकल साइड जे आहे, टोटल व्हर्टिकल साइड √3/2 आहे ना, √3/2चं बरोबर √3/4 म्हणजे एक्झॅक्टली याचा मिडल पॉइंट येणार आहे. म्हणजे इथं कुठेतरी सेंटर ऑफ मास येणार बघा या सगळ्या सिस्टमचा. हिअर देर विल बी सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास कुठे येणार? इथे येणार आहे बघा. असं पण ऍझ्युम करू शकतोय, व्हर्टिकली विचार केला, व्हर्टिकली तर वर मास आहे 3 kg, खाली मास आहे 3 kg, म्हणजे बरोबर व्हर्टिकल हाईटच्या मध्ये सेंटर ऑफ मास येणार आहे. आणि
हॉरिझॉन्टल जर कन्सिडर केलं हॉरिझॉन्टल, तर 3 kgच्या लेफ्ट हँड साईडला 1 आहे आणि 3 kgच्या राईट हँड साईडला 2 आहे. त्याच्यामुळे 3 kgच्या थोडंसं राईट हँड साईडलाच काय होणार आहे, सेंटर ऑफ मास तयार होणार आहे. तर या पद्धतीने सेंटर ऑफ मास तिन्ही पार्टिकलचा इथं कुठेतरी येणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल असा असेल, व्हर्टिकल हाईटचा सेंटर इथं कुठेतरी येणार आहे. असं इथं 3 kg आहे, इथं 1 kg आहे आणि इथं 2 kg आहे. आता 3 kg वर मी एक व्हर्टिकल लाईन सपोज ड्रॉ केली, असं पण अंडरस्टँडिंग असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. तर 3 kg हा लाईनवरच आला, 1 कडे असणार का 2 कडे असणार, थोडासा सेंटर ऑफ मास थोडासा 2 कडे असणार, म्हणजे इकडे कुठेतरी सेंटर ऑफ मास येणार. वर 3 kg मास आहे, खाली 3 kg मास आहे, म्हणजे व्हर्टिकली बरोबर सेंटरला येणार, परंतु हॉरिझॉन्टली सेंटर ऑफ मास आहे तो थोडासा काय होणार आहे, 3च्या राईट हँड साईडला. तर इकडे कुठेतरी सेंटर ऑफ मास येणार आहे तिन्ही पार्टिकलचा, 3 kg, 1 kg आणि 2 kg चा. This is the next question. 4 particle of masses 1 kg, 2 kg, 3 kg and 4 kg are placed at the vertices, 4 vertices A, B, C, D of a square of side 1 meter. म्हणजे इथं स्क्वेअर आहे ज्याची साइड 1 मीटर आहे. फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द पार्टिकल्स. ओके, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कसं येणार बघा, दॅट इज पोझिशन ऑफ, आता इथं सगळे कोऑर्डिनेट अगोदर काढूया. सगळे कोऑर्डिनेट, इथं कोऑर्डिनेट येणार आहे 0 0, इथले कोऑर्डिनेट येणार आहे 1 0, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 0 येणार आहे. इथला कोऑर्डिनेट 1 and 1 येणार आहे, म्हणजे एक्स पण एक्झॅक्टली एक्स कोऑर्डिनेट या सी पोझिशनचा एक्स कोऑर्डिनेट 1 येणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण 1 येणार आहे. आणि डी पोझिशनला एक्स कोऑर्डिनेट बघितला तर 0 येणार आणि वाय कोऑर्डिनेट येणार आहे 1. नेक्स्ट, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू, थोडंसं गेस पण करता येते का बघा, स्क्वेअरचा सेंटर इथे येतोय, बरोबर आहे ना, तर सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे. आता थोडंसं बघितलं तर 4 kg 3 kg वर जास्त मास आहे आणि खाली कमी आहे, त्यामुळे सेंटर ऑफ मास थोडासा वर शिफ्ट होणार, सेंटरच्या वर. त्याचबरोबर या सेंटरच्या लेफ्टला शिफ्ट होणार का राईटला, लेफ्टला आहे 5 आणि राईटला पण 5 आहे ना, म्हणजे बरोबर त्या सेंटरच्या लेफ्ट किंवा राईटला येणार नाही, बरोबर त्याच्या वरच येणार. असं पण थिंक करता येते बघा डायग्राम वरून थोडं, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0.5च यायला पाहिजे विदाउट एनी कॅल्क्युलेशन, एक्स कोऑर्डिनेट, आणि वाय कोऑर्डिनेट 0.5 पेक्षा जास्त यायला पाहिजे. हे देखील गेस करता आलं पाहिजे, कारण इथं स्क्वेअरचा सेंटर कुठे येणार, इथं एक्झॅक्टली 0.5 ला येणार, कारण ही साइड 1 आहे, ही व्हर्टिकल साइड 1 आहे. आता या सेंटरच्या वर मास किती आहे बघा, 7 kg आहे आणि खाली किती आहे, 3 kg आहे. मग सेंटर ऑफ मास थोडंसं काय होणार, हायर मासच्या साईडला जातो, म्हणजे वरच्या साईडला जाणार, म्हणजे सेंटरच्या थोडंसं वर जाणार. लक्षात येते का. आणि त्या सेंटरच्या लेफ्टला येणार का राईटला येणार, तर या सेंटरच्या लेफ्टला आहे 5 kg आणि राईटला पण 5 kg आहे. दोन्ही साईडला सेम असेल तर काय होणार, बरोबर मिडललाच राहणार सेंटर ऑफ मास, म्हणजे लेफ्ट किंवा राईटला जाणार नाही. म्हणजे सेंटर ऑफ मास जो आहे ना, तो बरोबर 0.5 ला थोडासा वर शिफ्ट होणार आहे, म्हणजे 0.5 हा एक्स कोऑर्डिनेट राहणार आणि वाय कोऑर्डिनेट हा 0.5 पेक्षा थोडासा जास्त आला पाहिजे. हे आपण आन्सर सुद्धा गेस करता आलं पाहिजे. ओके, तरी पण एक्स कोऑर्डिनेट काढूया, समेशन ऑफ mi xi डिवायडेड बाय समेशन ऑफ mi. सो बघा, फर्स्ट मास आहे 1 into 0 प्लस सेकंड आहे मास दॅट इज 2 इंटू एक्स कोऑर्डिनेट 0, त्याच्यानंतर मास आहे 3 इंटू एक्स कोऑर्डिनेट 1, त्याच्यानंतर 2 चा एक्स कोऑर्डिनेट 1 येणार ना, 2 चा एक्स कोऑर्डिनेट 1 येणार, 3 चा 1 येणार आणि 4 चा एक्स कोऑर्डिनेट आहे 0, डिवायडेड बाय टोटल मास इज 7 plus 3 that is equal to 10 येणार. So 2 into 1 that is 2, 3 into 1 that is 7 by 10, 0.7 येणार. Sorry, 2 into 3 that is 5 येणार, sorry 5, addition is 5, sorry.
addition 5 येणार. That is 5 divided by 10, that is equal to 0.5 meter is the answer. After that, y coordinate of center of mass. Summation of mi yi divided by summation of mi. Summation of mi yi किती होणार आहे? पहिला पार्टिकल आहे 1 मासचा, त्याचा y कोऑर्डिनेट आहे 0, प्लस दुसरा आहे 2 मासचा, त्याचा y कोऑर्डिनेट आहे 0, तिसरा आहे 3 मास आणि त्याचा y कोऑर्डिनेट आहे 1, आणि चौथा आहे 4 मास आणि त्याचा y कोऑर्डिनेट आहे 1. डिवाइडेड बाय टोटल मास इज वन्स अगेन 10. सो काय होणार आहे? 3 + 4 दॅट इज 7 डिवाइडेड बाय 10. So y coordinate of center of mass येणार आहे 0.7. Okay, so that is the answer. This is the next question. Find the position of center of mass of 4 particles system which are at the vertices of a parallelogram as shown in figure. Okay, यांचा सेंटर ऑफ मास आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, ए आणि बी च्या स्वरूपात आपल्याला आन्सर आलं पाहिजे. अँगल थीटा देखील आहे ए बी आणि थीटाच्या स्वरूपात. तर पुन्हा एकदा फक्त या प्रॉब्लेम मध्ये डिफिकल्ट असा प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्हाला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट व्यवस्थित डिसाइड करता आले पाहिजेत. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट व्यवस्थित डिसाइड करता आले की काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल पहिला पार्टिकल, सगळे मासेस एम चेच आहेत. पहिल्या पार्टिकलचे कोऑर्डिनेट काय खूपच अवघड आहे, ते कुणाला जनरली सांगता येणार नाही, एवढे अवघड आहेत. ते 0 0 येणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड पार्टिकल एक्स ऍक्सिस वर आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट येणार आहे ए, आणि वाय ऍक्सिस वरचा डिस्टन्स काही येतच नाहीये म्हणजे 0. ओके, त्याच्यानंतर इथला वरचा टॉपचा कॉर्नरचा पार्टिकल, याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट किती येणार? तर त्याच्यासाठी हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला कंप्लीट करावा लागणार. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा डिस्टन्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे वाय ऍक्सिसचं डिस्टन्स, त्या पार्टिकलचं, त्या पोझिशनचं. बरोबर आहे ना? इथं हायपोटेनियस आहे, राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनियस म्हणजे बी येणार आहे. आता हायपोटेनियस म्हणजे बी. आता बी ची ऍडजस्टंट साइड काय असते? नेहमी बी कॉस थिटा असते आणि अपोजिट साइड काय असते? बी साइन थिटा असते, माहिती आहे ना? हायपोटेनियसची ऍडजस्टंट साइड म्हणजे थिटाची ऍडजस्टंट साइड जी आहे ना ती कॉस असते, आणि थिटाची राहिलेली दुसरी साइड म्हणजे काय असते? बी साइन थिटा. म्हणजे एम हा जो पार्टिकल आहे ना, याचा एक्स कोऑर्डिनेट येणार आहे बी साइन थिटा, आणि सॉरी एक्स कोऑर्डिनेट येणार आहे बी कॉस थिटा. थिटाची ऍडजस्टंट साइड म्हणजे कॉस असणार ना, बी कॉस थिटा ही झाली ऍडजस्टंट साइड, म्हणजे एक्स ऍक्सिस वर हे बी कॉस थिटा येणार आहे, आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे वाय ऍक्सिसचं डिस्टन्स येणार आहे बी साइन थिटा. ओके, आणि फायनली हा पार्टिकल, हा जो पार्टिकल आहे त्याचा बघा एक्स कोऑर्डिनेट एवढा येणार ना, एवढा एक्स कोऑर्डिनेट येणार, म्हणजे हे ए डिस्टन्स प्लस हे पुढचं एक्स्ट्रा किती असतं? बी कॉस थिटा असतं ना, म्हणजे ए प्लस बी कॉस थिटा हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट झाला, आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे व्हर्टिकल हाईट पुन्हा एकदा ते बी साइन थिटा येणार, बी साइन थिटा. हे येणार आहे लास्ट पार्टिकलचे कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट व्यवस्थित डिसाइड करता आले पाहिजेत. ओके, कोऑर्डिनेट म्हणजे एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट म्हणजे राईटला किती डिस्टन्स आहे, आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे हाईट किती आहे, त्याची हाईट. ओके, म्हणजे त्याच्यासाठी हा ट्रायंगल लक्षात घ्या. ही साइड बी असेल, हा अँगल थिटा असेल, तर हे इथून इथपर्यंत डिस्टन्स येणार आहे बी कॉस थिटा येणार आहे, आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स येणार आहे दॅट इज बी साइन थिटा, बी साइन थिटा, बी कॉस थिटा अँड बी साइन थिटा. ठीक आहे, त्याच्यामुळे हा फोर्थ पार्टिकल जो आहे ना त्याचा बी कॉस थिटा आणि बी साइन थिटा या पद्धतीने हे कोऑर्डिनेट्स येणार आहेत. ओके, आणि हे कोऑर्डिनेट काढले की मग त्याचा आपण फॉर्म्युला वापरून काय करू शकतो? सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट करू शकतो. आता डायरेक्टली पण आपण थिंक करू शकतो, सगळे मासेस इक्वल असल्यामुळं त्यांचा हे कुठं असणार आहे? सेंटर ऑफ मास त्या डायगोनलच्या इंटरसेक्शनवर असणार. ओके, सगळे मासेस सेम असल्यामुळं त्यांच्या डायगोनलच्या बरोबर इंटरसेक्शनवर इथं एक्झॅक्टली काय असणार आहे? सेंटर ऑफ मास असणार आहे इथं एक्झॅक्टली.
म्हणजे a/2 राईटला आणि ही व्हर्टिकल जी हाईट आहे ना त्याच्या बरोबर मध्ये येणार आहे. व्हर्टिकल हाईट किती? वाय कोऑर्डिनेट इझिली सांगता येईल बघा. व्हर्टिकल हाईट बी साइन थिटा आहे ना, तर बी साइन थिटाचा बरोबर हाफ येणार आहे. बी साइन थिटाचा बरोबर हाफ, कारण वर जेवढं मास आहे तेवढंच खाली मास आहे, म्हणजे बरोबर बी साइन थिटाच्या हाफला वाय कोऑर्डिनेट येणार आहे. तर हा प्रॉब्लेम काय करा, तुम्हाला होमवर्क साठी घ्या आणि या प्रॉब्लेमचं काय करा, आन्सर काढून ठेवा. ओके, सो दिस इज फॉर दिस लेक्चर.